पुढची नाशिकमधून नाशिकच्या ठक्कर बाजार परिसरात एकानं बस स्थानकातील स्वच्छतागृहातील कर्मचाऱ्यावर पेट्रोल टाकलं आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न केलाय। हॅपी होली असं म्हणत एका मद्यपीनं कर्मचाऱ्याच्या अंगावर पेट्रोल टाकलं आणि त्याला जाळण्याचा प्रयत्न केलेला आहे। यात हा कर्मचारी 60% भाजलेला आहे। दरम्यान न्यूज 18 लोकमतनं काही दिवसांपूर्वीच रियालिटी चेक करत बस स्थानकातील वास्तव मांडलेलं होतं। यावेळी आरोपीचा बस स्थानकातला वावर कॅमेऱ्यात कैद झाला होता। संशयित आरोपी आणि सराईत गुन्हेगार शुभम जगतापचा बसस्थानक परिसरात बेकायदेशीर वावर न्यूज 18 लोकमतनं समोर आणला होता। त्यामुळे या गुन्हेगाराला आवर घातला असता तर ही घटना घडली नसते असं बोललं जात आहे। यावरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। हा जो दृश्यांमध्ये दिसतोय स्वारगेट बसस्थानकात जी घटना घडलेली होती त्याच्या अनुषंगाने सगळ्या महाराष्ट्रातल्या बसस्थानकाचा आढावा न्यूज 18 लोकमतनं घेतला होता आणि जेव्हा नाशिकमध्ये आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घटोळ यांनी आढावा घेतला तेव्हा हा व्यक्ती जो दिसतोय आपल्याला, जो आरोपी आहे आत्ताच्या घटनेत, हा काही वेळापूर्वी म्हणजे हा जेव्हा वॉकथ्रू चालला होता त्याच्या काही वेळापूर्वी एका महिलेशी भांडून निघालेला होता आणि त्याला त्याविषयी विचारलं असता, तिथल्या अधिकाऱ्यांना त्याविषयी विचारलं असता ते उत्तर देण्यात असक्षम ठरले।